नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगरमधील तिसगाव तालुका पाथर्डी येथील गट नंबर 296 मिळाल्यास सर्व कुटुंबासहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. अहमदनगर तिसगाव तालुका पाथर्डी येथील गट नंबर 296 बाबत हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आले होते. मेहरबान कोर्टानं 120 दिवसात गटविकास अधिकारी यांच्या अखत्यारीत प्रत्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेत सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल करताना 2018च्या शासन निर्णयाप्रमाणे अतिक्रमण नियमकुल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं म्हटलं आहे. सदर गट क्रमांकामध्ये इंदिरानगर झोपडपट्टी हा रहिवासी भाग असून या भागातील घरकुल निष्कासित करण्यात आली आहेत, तर परिणामी शासनाचेही नुकसान होईल. शासन दरबारी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून शासनाच्या निधीने घरकुल योजना या ठिकाणी राबविण्यात आली आणि जर शासनाकडूनच घरकुल निष्कासित करण्यात आली तर दाद मागावी कुठे हा प्रश्न निर्माण झालाय. सदर प्रकरणात मेहरबान कोर्टाच्या आदेशाचा अवमान करण्याचा आमचा मुळीच हेतू नाही. सदर आदेश जिल्हा परिषदमधून रद्द करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी येथे वंचित बहुजन आघाडीसोबत गावकऱ्यांनी बेमुदत आंदोलन व उपोषण करण्यात आले आहे. तिसगाव या गावामधील गट नंबर 296 हा शासकीय गट नंबर आहे. त्या ठिकाणी वर्षानुवर्षापासून अनेक बेघर, भूमिहीन, मागासवर्गीय, विधवा, परित्यक्ता लोक अतिक्रमण करून राहतात. निवासासाठी काही घरं आहेत आणि काही घरं जवळपास 100 घरं ही शासनाने दिलेली घरकुल आहे. रमाई आवास योजनेतली आहे, काही आहे, बाकीची तुमची शबरी आवास योजनेतली असतील किंवा प्रधानमंत्री आवास योजनेत ही शासकीय घरकुलं त्या ठिकाणी आहे. वर्षानुवर्षे लोक सगळे राहतात. ग्रामपंचायतीने सगळ्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. वीज असेल, पाणी असेल, रस्ते असतील, शासकीय खर्चातून सगळं तो निधी वापरलेला आहे. परंतु एक याचिका करता हायकोर्टामध्ये जातो आणि ही शासकीय जमिनीवरती अतिक्रमण ती काढा आणि मग कोर्ट इथल्या सीओना सांगते की तुम्ही सगळी चौकशी करा, त्या लोकांचे सगळी माहिती घ्या, कागदपत्र घ्या, त्यांचं म्हणणं ऐकून घ्या, सुनावण्या घ्या, अशा पद्धतीचा आदेश आणि मग निर्णय घ्या. अशा पद्धतीचे आदेश कोर्ट इथल्या सीओना देत आहे. सीओ BDOना आदेश करतात आणि BDO सुनावणी घेतात, सगळे कागदपत्र घेतात आणि बंद लिफाफ्यामध्ये सीओना अहवाल पाठवतात. आणि काल परवा सीओनी सगळ्या कुटुंबधारकांना, म्हणजे जे भूमिहीन आहेत, ज्यांनी घरं बांधलेली आहेत, जे घरकुलधारक आहेत, त्यांना नोटिसा परवा दिवशी बजावल्यात की 23/5 पर्यंत, म्हणजे उद्याच संध्याकाळपर्यंत तुम्ही सगळे घरं सोडायची आहेत. 24 पासून आम्ही सगळे अतिक्रमण काढणार आहोत. वास्तविक पाहता हे जे प्रशासन आहे, जिल्हा परिषद प्रशासन, हे कोर्टाचे दिशाभूल करत आहे. जर ही घरकुलं असतील तर घरकुलाचा खर्च, निधी हा शासनाचाच आहे. तुम्ही ती घरं कशी पाडू शकतात? तुम्ही कसं कुणाला बेघर करू शकतात? निवासासाठीची जी अतिक्रमण आहेत, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत की जो कोणी भूमिहीन असेल, बेघर असेल, मागासवर्गीय असेल, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती असेल, त्याला तुम्ही त्याचं अतिक्रमण काढू शकत नाही. इथं मात्र सर्रास सगळ्याच लोकांना, ज्यांनी घरं बांधलेली आहेत, घरकुलधारक आहेत आणि निवासासाठीचे घर आहेत, सगळ्यांना त्यांनी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि त्यांना उद्यापर्यंतची मुदत दिलेली आहे. म्हणून आज आम्ही सकाळीच सगळे जे काही 400 कुटुंबधारक आहे, वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली सर्व कुटुंबधारक मान्य जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन बसलेलो आहोत. वेळोवेळी शासनाचे निर्णय झालेले असताना देखील त्याला बगल दिली, त्याला केराची टोपली दाखवली. सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन असताना सुद्धा बाजूला ठेवलं. आत्ता जे इथले जे सीओ आहेत त्यांनी तर प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहेत हायकोर्टाला की हे जे अतिक्रमण आहे ते आम्ही नियमित करत आहोत म्हणून. तेच सीओ आम्हाला नोटिसा बजावतात की 23 पर्यंत तुमची घरं खाली करून टाका. म्हणजे मला असं वाटतं की हा सगळा भोंगळ कारभार आहे. आमचे जे कुटुंब आहेत सगळे, हे सगळे भयभीत झालेले आहेत, हातबल झालेले आहेत. कारण जर ही घरं पडली, त्यांना असं वाटतं तर उभं राहायला इंचभर देखील जागा नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, कुठं जायचे या लोकांनी? आणि भारतीय राज्यघटनेने तर आम्हाला सगळा अधिकार दिलेला आहे. तो हे नाही कोणी घर पाडू शकत. पण एक धास्तीचं वातावरण, भीतीचं वातावरण या सगळ्या कुटुंबामध्ये आहेत. म्हणून आज सगळं तुम्ही बघत असाल, सगळे कुटुंब, आमच्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, वृद्ध मंडळी आहेत, सगळे कलेक्टरच्या दारात येऊन आम्ही बसलेलो आहोत की तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ नका, आमची घरं पाडू नका, उलट ती नियमित करा. सातबारे करून आम्हाला द्या, हे शासनाचे निर्णय आहेत. आणि म्हणून आम्ही बसलेलो आहोत. आम्ही शासनाला, आम्ही कलेक्टरना भेटलो, कलेक्टर नाहीत RDCना भेटलोय, सीओना जाऊन भेटलोय. सकारात्मक विचार करतात, चर्चा करतात. कोर्टाचे आदेश असं म्हणतात, परंतु काहीतरी मार्ग निघेल असंही ते म्हणतात. आणि म्हणून आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत की काही झालं तरी चालेल, तुम्हाला आमच्या वस्तीतली अतिक्रमणं काढता येणार नाही. आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहमदनगर.